प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता की देवाने पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये आपल्याला एकत्र आणलं. याकरता देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड, सलाम, जय ख्रिस्त. स्तोत्रसंहिता 65 त्याचं पहिलं वचन काय म्हणतं? हे देवा, सियोनातून तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. प्रेज द लॉर्ड. हे देवा, सियोनातून तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. होय, अजून एक गाणे पहा, सियोन देश हम जाएंगे परदेश. होय, आपल्याला जायचं आहे जिथून आपला प्रभू येणार आहे. तिथल्या तयारीमध्ये आपण असलो पाहिजे. वराला वधू पसंत असणारी असली पाहिजे. आणि होय, देवाचं वचन आपल्या दाविदाचं स्तोत्र तेच सांगतं. 65 हे देवा, सियोनात तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. आज आपण ही स्तुती करूया आणि आपल्या ओठाचे अर्पण देवाला सादर करूया. की तू महान आहे, तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. हे आपण एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर पुढच्या सहभागितेकडे आपण वळूया. विश्वासी वाळ्यांनाही प्रेज लॉर्ड, सलाम, धन्यवाद देऊ. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता की तू आम्हाला प्रभू येशूच्या नावामध्ये एकत्र राखलंस. सुंदरसा दिवस दाखवलास, दिवसभर तू राखलं, काल रात्रभर तू राखलं, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या हातून होणाऱ्या कळत न कळत त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात तू क्षमा कर. आणि होय, येणाऱ्या वेळेमध्ये तुझी आत्म्याची उपस्थिती ख्रिस्तामध्ये असेल, आम्हाला ठाऊक आहे. जे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये ते वचन ख्रिस्तामध्ये तू कार्यान्वित कर आणि आशीर्वादित तू कर. येणारं वचन तुझ्या आत्म्याने भरलेलं, आत्मिक दानांनी भरलेलं असावं ख्रिस्तामध्ये, असं तू कर. तू प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा आपण प्रभूमध्ये एकत्र आहोत, की तिने आपल्यास एकत्र आणलं. फुलाताई, मावशी, सॅमसन अंकल, तसंच हिवाळे कुटुंबाचंही प्रभूमध्ये स्वागत. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड, सलाम, जय ख्रिस्त. पहा, नीतिसूत्रामध्ये एक वचन सांगतं, दुःखग्रस्तात सर्व दिवस सारखे असतात, पण ज्याचं मन आनंदी असतं त्याला सदा मेजबानी असते. प्रेज द लॉर्ड. त्याला सदा मेजबानी असते. असंच एक उपासना संगीत मध्ये गाणे पहा, प्रभूमुळे हर्ष, 283 नंबर, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचनानुसार हे गाणं आहे. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेम दावितो येशू, प्रेम दावितो, प्रेम दावितो येशू, प्रेम दावितो,
प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो, प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेज द लॉर्ड. होय, आपण नेहमी असलो पाहिजे. आपला नेहमी आत्मा ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादाकडे पाहत असलेला असला पाहिजे. नेहमी त्या विश्वासाच्या उत्पादकाकडे आपण पाहणारे असं बनलो पाहिजे. आणि फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचन आपल्याला तेच सांगते की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो, आनंद करा. होय, नेहमी सर्व परिस्थितीमध्ये आपण आनंदी आणि देवाच्या नावाला धन्यवाद देणारे असलो पाहिजे. सर्व परिस्थितीमध्ये आपण देवाच्या नावाला धन्यवाद देणारे असलो पाहिजे. आणि आपण तसेच बनावं ही परमेश्वराची इच्छा आहे. असंच अजून एक गाणं आपण नेहमी गातो, ते घेऊया. पहा, सुंदरसं गाणं आहे, ख्रिस्त माझा आनंद. या जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, दुःख होतील, त्रास होईल, पण देवाचं वचन ख्रिस्त स्वतः म्हणलेलं योहान 16 अध्याय 33 वचनामध्ये 32-33 वचनामध्ये नमूद आहे. या जगात तुम्हाला क्लेश होतील, पण धीर धरा, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळेल. मी जगाला जिंकले आहे. आणि तोच आपला आनंद आहे जो आपल्याला मिळवायचा आहे. आणि त्याकडे चाललेले आपण परके प्रवासी असे आहोत. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जाण, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जाण. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय, ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्ते मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव, अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव.
ख्रिस्तपदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्तपदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. दास म्हणे हो आनंद, ख्रिस्त माझा सुख कंद. दास म्हणे हो आनंद, ख्रिस्त माझा सुख कंद. ख्रिस्तपदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्तपदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त हे आपलं तारण आहे, हा आपला पण आहे जो आपल्याला मिळवायचा आहे. आपल्याला तो मिळवायचा आहे की त्या धावेवर आपण चाललेले परके प्रवासी असे आहोत. आपण त्या धावेवर चाललेले परके प्रवासी असे आहोत. आणि ती धावत असताना आपण कशी धावली पाहिजे? धीराने धावणारे आपण असलो पाहिजे. धीराने ती धावणारे आपण असलो पाहिजे. होय, ती धीराने धावणारे आपण असलो पाहिजे. आपल्या ठाई तो धीर हवा. वधस्तंभा ठाईचा तो आपल्या ठाई धीर हवा. आणि वधस्तंभ आपल्याला काय सांगतो? की ते सामर्थ्य सांगतो, ते पुनरुत्थान सांगतो, ती क्षमा सांगतो जी आपल्या जीवनामध्ये त्याने दिली आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, वधस्तंभ काय सांगतो? ते सामर्थ्य सांगतो. वधस्तंभाची सुवार्ता जे ऐकतात त्यांच्या काही ती सामर्थ्याचं काम करते, ती पुनरुत्थानाचं काम करते. मागील गोष्टी ज्या घडल्या आहेत ती सर्व शुद्ध करते त्याच्या वाहिलेल्या पवित्र अशा रक्ताने. याकरता मागत राहा देवाकडे त्याची आत्मिक दान, त्याची आत्मिक संपत्ती मागत राहा, जेणेकरून जेव्हा वर येईल तेव्हा ती वधू पसंत अशी ठरेल. पहा, ख्रिस्ताने ते 10 कुमारिकांचं सुंदर असं दाखला सांगितला. ज्या शहाण्या कुमारिका होत्या त्यांच्याकडे साठवणुकीचं तेल होतं, त्यांचे दिवे लावलेले होते. वाणी झाली तेव्हा दोघी झोपलेल्या होत्या. दोघी म्हणजे कोण? ज्या मूर्ख, शहाण्या आणि मूर्ख दोन्ही झोपलेल्या होत्या. पण दोन्ही उठल्यानंतर मूर्खांकडे साठवणुकीचं तेल नव्हतं. शहाणे जे आहेत ते देवाच्या वचनानुसार वर्तणूक करणारे आहेत, त्याच्या वचनानुसार कार्य करणारे आहेत, ते जागृत आहेत. पवित्र आत्म्याचं तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक म्हणजे वचनाने चाललेलं आहे. ते वचन आपल्या ठाई साठवणारे असे आहेत. दावीद म्हणतो पा, स्तोत्रकार स्तोत्रसंहितेमध्ये काय सांगतो? मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या मनामध्ये मी काय केलंय? साठवून ठेवलेलं आहे. स्तोत्र 119 105 काय सांगते? की तुझे वचन माझ्या पावला करता दिवा आणि प्रकाश असे आहे. योहान 15:3 काय सांगते? ख्रिस्त सांगतो की जे वचन तुम्ही ऐकलेलं आहे त्याने तुम्ही शुद्ध झालाच आहात. वचन तुम्हाला मार्गदर्शन करतं, वचन तुम्हाला ते मार्ग दाखवतं देवाच्या राज्याचे, जे डोळ्याने दिसत नाहीत पण देवाच्या वचनाने पवित्र आत्मेमध्ये दिसतात. याकरता देवाकडे काय मागणारे असलो पाहिजे आपण? त्याचं राज्य आणि धार्मिकता. ते शोधणारे, ते मागणारे आणि त्यात चाललेले आपण असे दिसलो पाहिजे. या जगामध्ये आपण कसे दिसलो पाहिजे? की देवाचं जीवनाचं वचन पुढे करून दाखवताना आपण दिसलो पाहिजे. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 11, 12, 13 वचनामध्ये नमूद आहे. काय नमूद आहे? या कुटील विपरीत पिढीमध्ये देवाची तुम्ही साळसूद निर्दोष प्रजा दिसावं. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना एका ज्योतीसारखे दिसता. ख्रिस्त मत्ते 5 मध्ये म्हणतो तुम्ही पृथ्वीचे प्रकाश आहात, मीठ आहात. तो खारटपण आपल्या ठाई राखा, तो प्रकाश जीवनाचा आपल्या ठाई राखा. आणि त्या देणग्या मागा ज्या देणग्यांनी तुम्ही
तयार व्हाल त्याच्या आत्मिकतेमध्ये, ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये. प्रेज द लॉर्ड. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. खटखटाओ तो खोला जाएगा, तूने कहा हमसे, पूरा हो विश्वास, पूरा हो विश्वास. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. है हमारा विश्वास, प्रार्थना सुनेगा सदा. आज कल युगान युग एक सा रहता, एक सा रहता. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. होय, याकरता ख्रिस्त ने त्यांनी बोललेलं वचन मत्ते कृष्णवृत्तनामध्ये नमूद आहे. काय नमूद आहे? मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. होय, आपण देवाच्या आत्मिक दानामध्ये उत्सुक असलेले मागणारे बनलो पाहिजे. या जगाच्या गोष्टी सर्वांनाच पाहिजे आहेत, पण आपण या जगाचे नाहीत, तर देवाच्या आत्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये निवडलेले असे आहोत. तो प्रकाश, तो मिठाचा रुचकरपणा, ते तारण, ती प्रीती, ती क्षमाशीलता आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनात गाजवणारे असलो पाहिजे. आणि तो ख्रिस्ती आत्मिकपणा, ती चित्तवृत्ती आपल्या ठाई राहावी म्हणून आपण नेहमी देवाच्या वचनामध्ये देवाच्या राज्य धार्मिकतेचे मागणारे, आत्मिक दान मागणारे बनलो पाहिजे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. खटखटाओ तो खोला जाएगा, तूने कहा हमसे,
से पूरा हो वादा, पूरा हो वादा। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला, ते जिवंत परमेश्वराच्या नावाला, प्रभू येशूच्या नावात धन्यवाद देऊ, ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ, पवित्र आत्म्याच्या नावाला धन्यवाद देऊ। या वेळेकरता, या समयाकरता की त्यानं आपलं सुंदरसं वचन ऐकण्याकरता एकत्र आणलं, एक सहभागिता दिली, आपल्याला सुंदररित्या राखलं आणि तो आत्मिक मन्ना पुन्हा एकदा आज आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये तो आम्हास देईल। होय, आपण देवाच्या वचनाचा स्वीकार करणारे आणि त्यानुसार वर्तन करणारे असलो पाहिजे। येणारं वचन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित देवाने केलेलं आहे, असा ख्रिस्तामध्ये विश्वास धरून आपण ही प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणता येते त्या। आमेन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आवाज कुठला येतोय? अच्छा, या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। 1-2 मिनिटं थांबा, मी पुन्हा एकदा आलो। प्रेज द लॉर्ड। या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या वचनाकडे आपण जाऊया। पुन्हा एकदा आज आपण देवाचं वचन ऐकणार आहोत आणि तो आत्मिक मन्ना आपण घेणार आहोत। पहा, वचन नुसते ऐकणारी बनू नका। याकोब त्याच्या पत्रामध्ये 1 अध्याय 19 वचनामध्ये असेल आणि पौल सांगतो थिस्सलुनिकरांस पत्रामध्ये वचनाविषयी। पहा, जे वचन तुम्ही माझपासून ऐकता ते देवापासून आहे असं स्वीकारता आणि वास्तविकता ते तसेच आहे पौल म्हणतो, आणि विश्वास ठेवणाऱ्यांच्या ठाई कार्य करत आहे। तुम्ही वचन ऐकता आणि जेव्हा स्वीकारता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये ते वचन काय करतं? कार्य करतं। ते तुमच्या ठाई कार्य करतं जेव्हा तुम्ही ते स्वीकारता। देवाचं वचन हे आत्मिक आहे, पवित्र आत्म्याची तलवार आहे। तुम्ही जेव्हा स्वीकारता तेव्हा तुमच्या ठाई ते कार्य चालू होतं, त्याच दिवशी चालू होतं। आता फुलाताई म्हणत असतील मला वाचता येत नाही, पण जेव्हा फुलाताई वचन ऐकतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, ते वचन त्यांच्या ठाई जाऊन रुजतं आणि ते फळ आणतं। फळ कसं येतं? वचनाद्वारे। जसं शेतकरी शेतामध्ये बी पेरतो, बी मरतं, जमिनीत जाऊन अंकुर फोडणारा परमेश्वर आहे, तसंच आपलं जीवन आहे त्या शेतासारखं। तुम्ही वचन ऐका, त्यानुसार स्वीकार करा आणि त्यानुसार कृती करा। होय, धार्मिकतेचे, देवाच्या राज्याची फळं तुमच्या आमच्या ठाई त्या वचनाद्वारे कृती करण्याने येतात आणि तो करण्यामध्ये मनुष्य धन्यता मिळवितो, तो आशीर्वादित होतो। आज आपण असंच एक आत्मिक संदेश प्रभूमध्ये ऐकणार आहोत।
म्हणजे तो तुम्हापासून पळेल. कोण पळेल? पहा, तुमचं जीवन अनेक संकटांनी, अनेक अंधकारांच्या गोष्टींनी जर भरलेलं असेल तर त्या परिस्थितीमध्ये भयभीत असे होऊ नका. देवाकडे वळा. जर आपल्या हातून काही चुका झालेल्या आहेत, काही निर्णय चुकलेले आहेत, तर देवाची क्षमा मागा. कारण की ती गर्दी देवामुळे नाही होते, ती देवामुळे होत नाही. देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही, असं याकोब त्याच्या पत्रात पहिल्या अध्यायात सांगतो. मनुष्यच भुलविला जातो, मोहात पडतो आणि संकटात सापडतो. पहा, तुमच्या आजूबाजूला जर अशी परिस्थिती असेल, तुमच्या जीवनामध्ये अंधकारात सापडलेले असाल, अनेक संकटाने तुम्हाला घेरलेलं असेल, तेव्हा भयभीत होऊ नका, तर देवाकडे वळा. ही परिस्थिती कशामुळे आली? जर आपल्या हातून काही चुका झालेल्या असतील, देवाला न संतोष देणाऱ्या अशा काही गोष्टी आपण केलेल्या असतील, तर देवाची क्षमा मागा, आस्था धरा, पश्चाताप करा. पहा, तुमच्या समोरची ती गर्दी हटली जाईल. तुमच्या समोरची ती गर्दी हटली जाईल, ती निघून जाईल. आणि मोहात टाकणारा तो सैतान तुमच्या जीवनातून पळ काढेल. प्रेज द लॉर्ड. मोहात टाकणारा तो सैतान तुमच्या जीवनातून काय काढेल? पळ काढेल. देवाचं वचन सांगते की म्हणजे तो तुम्हापासून पळेल. तो कधी पळेल? जेव्हा तुम्ही देवाच्या अधीन परत जाल, त्याच्या समागमे राहाल, तेव्हा तो तुमच्या जीवनातून पळून जाईल. जेव्हा तुमच्या जीवनात अशी परिस्थिती येते, संकट येतात, घेरले जातात चारी बाजूनी, तुम्हाला असं वाटतं की यातून काहीही मार्ग मिळणार नाही, यातून कुठलाही मार्ग निघणार नाही, अशा सर्व परिस्थितीत देवाचं वचन सांगते की देवाच्या समागमे जा, त्याच्या जवळ जा, आस्था धरा, पश्चाताप करा. तेव्हा तुमच्या जीवनातले ते सर्व गर्दीतून परमेश्वर तुम्हाला सोडवेल. तो दुष्ट, तो सैतान तुमच्या जीवनातून निघून जाईल. तो पळ काढेल, कारण की त्याचं माथं ख्रिस्ताने ठेचलेलं आहे. त्या मरणावर ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. याकरता नेहमी सदोदित देवाच्या समागमे राहा, निरंतर प्रार्थनेत राहा, वचनामध्ये राहा, म्हणजे येणाऱ्या सर्व संकटापासून तुम्ही वाचले जाल. तुम्हाला त्याचा बोध होईल. निंदा होतील, त्रास होईल, सर्व काही होईल, पण त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल? स्थिर असे राहाल. तुम्ही त्यामध्ये स्थिर राहाल. होय, देवाचं वचन सांगतं की म्हणजे तो तुम्हापासून पळेल. सैतान तुमच्या जीवनातून निघून जाईल. पहा, याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय, याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय, याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय 7 आणि 8 वचन आपण ऐकणार आहोत. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय 7 आणि 8 वचन आपण वाचणार आहोत. म्हणजे तो तुम्हापासून पळेल. काय सांगतो याकोब त्याच्या पत्रामध्ये? आपण वाचूया. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय 7 आणि 8 वचन काय म्हणतं पहा. प्रेज द लॉर्ड. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय 7 आणि 8 वचन काय म्हणतं पहा. यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. पापीजनो, हात शुद्ध करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे पवित्र करा. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन काय सांगतं? याकोब त्याचे पत्र 4था अध्याय
7 आणि 8 वचनामध्ये काय सांगतो? यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. हे वचन आपल्याला ते आत्मिक बोध करतं. काय बोध करतं आत्मिक? की पहा, आपण देवापासून जेव्हा दूर असतो तेव्हा त्या सर्व अडचणी, सैतानाच्या घेरामध्ये, डावपेचामध्ये आपण फसतो. हे स्पष्ट सांगतं, यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. होय, आपण अशा सर्व परिस्थितीत कधी अडकतो? जेव्हा आपण देवापासून दूर जातो, प्रार्थनेपासून दूर जातो, वचनापासून दूर जातो, तेव्हा आपण त्या सैतानाच्या डावपेचामध्ये अडकतो. तेव्हा आपण त्या सैतानाच्या डावपेचामध्ये अडकतो. हे याकोबाचे पत्र 4 अध्याय 7 वचनामध्ये याकोब सांगतो, यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. पापी जनो हात शुद्ध करा, अहोद्युबुद्धीच्या लोकांनो आपली अंतःकरणे पवित्र करा. प्रेज द लॉर्ड. हे वचन आपल्याला सांगतं, आपल्या द्विबुद्धीमुळे, आपल्या काही चुकांमुळे देवाच्या समागमे आपण न राहता दूर राहतो, या जगामध्ये मिक्स असे राहतो, तेव्हा आपण अशा सर्व प्रसंगामध्ये, सर्व संकटामध्ये येतो. याकोब त्याच्या पत्रामध्ये स्पष्ट सांगतो, तुम्ही देवाजवळ या, सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. तुमच्या जीवनामध्ये अशी काही गर्दी आहे काय? अशा काही संकट आहेत का? चौबाजूने घेरलेले आहात, परिस्थिती बदलत नाही, तर तुम्ही देवाजवळ जा. आपली द्विबुद्धी बदला, नम्र लीन राहा, आस्था धरा, पश्चाताप करा. पहा, तो सैतान तुमच्या जीवनातून पळ काढेल. जेव्हा तुम्ही पुन्हा देवाकडे वळाल, देवामध्ये स्वतःला राखाल, प्रार्थनेत राखाल, वचनात राखाल, तेव्हा तो तुमच्या जीवनातून निघून जाईल. याकोब त्याच्या पत्रामध्ये सांगतो, तुम्ही देवाजवळ या, देवाच्या अधीन व्हा, सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाच्या समागमे, देवाच्या अधीनतेमध्ये, देवाच्या वचनामध्ये आपलं जीवन जगणारे बना. येणाऱ्या सर्व संकटापासून, सर्व अडचणीपासून तुम्ही राखले जा. प्रभू ईश्वर विश्वास ठेवून चाललं म्हणजे संकटात सर्व संकट येणं आहे, निंदा आहे, त्रास आहे. पण जेव्हा आपण त्याच्या चित्तवृत्तीपासून, त्याच्या वचनापासून आपण वेगळे राहण्याचा प्रयत्न करतो, देवाच्या समागमे, त्याच्या अधीनतेमध्ये नसतो, तेव्हा सैतानाच्या भूलतापामध्ये आपण येतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आपल्याला सांगतं, यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. तो तुमच्या जीवनातून कधी निघून जाईल? तुमच्या आजूबाजूला जी संकटांची गर्दी आहे ती कधी हटेल? जेव्हा तुम्ही तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील, अपराध झाले असतील, त्याच्या आस्था पश्चाताप कराल, पुन्हा देवाच्या अधीन जाल, देवाच्या वचनात स्वतःला राखाल, नेहमी धन्यवाद देत राहाल, प्रार्थना करत राहाल, तेव्हा त्या सर्व परिस्थितीतून तो तुम्हाला बाहेर काढेल परमेश्वर, आणि तो सैतान तुमच्या जीवनातून पळ काढेल. होय, जी काही आजूबाजूला संकटाची, वैऱ्याची गर्दी आहे ती तुमच्या जीवनातून हटवायची असेल तर तुम्ही जयघोष करा, परमेश्वराच्या अधीन व्हा. पहा, तो तुमच्या जीवनातून पळ काढेल. प्रेज द लॉर्ड. यहोशूच्या काळामध्ये आपण ऐकलं असेल, एकदा दोनदा वचन पहा. यहोशुआ जेव्हा सॉरी करायला देवाने त्याला सांगितलं, जेव्हा यहोशूआला परमेश्वराने सांगितलं
की स्वारी कर यरीहो ठिकाणी, तेव्हा काय होईल परिस्थिती होती. तुमच्या जीवनात असे अनेक प्रकारचे कठीण असे तट असतील, अनेक संकट असतील, त्याची गर्दी असेल, तो सैतान तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण करत असेल, तर आपण देवाच्या अधीन राहिलं पाहिजे. आपल्या हातून जर काही चुकलेलं आहे, देवाला संतोष न देणाऱ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, तर आपण आज पश्चाताप करून देवाच्या अधीनतेमध्ये जीवन शिकलं पाहिजे. देवाच्या वचनानुसार वर्तन केली पाहिजे. जेव्हा आपण देवाच्या अधीन जातो, त्याच्या समागमी राहतो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालतो, अशा सर्व प्रकारची गर्दी, अशा सर्व सैतानी डावपेच उधळून जातात. अशी सर्व प्रकारची सैतानाची गर्दी त्याने जी केलेली असते तुमच्या जीवनातून निघून जाते. मग ती कितीही कठीण असू द्या, तुमची आज परिस्थिती कठीण असेल, अनेक संकट, अनेक सैतानी डावपेच तुमच्या जीवनात असतील, अनेक बंधनं असतील, त्यातून सुटायचं असेल, ती किती कठीण तुमच्या दृष्टीकडून ते कठीण असेल, पण देवाचं ख्रिस्तही म्हणाला पहा, प्रभू येशूंनी बोललेलं वचन नमूद आहे नव्या करारामध्ये, मनुष्या जे अशक्य देवाला सर्व शक्य आहे. होय, तुमचा आमचा परमेश्वर, जो जिवंत परमेश्वर स्वर्गामध्ये बसलाय, त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू आपल्या पापांकरता दिला. अनेक संकट असतील, अनेक सैतानाची बंधनं असतील, पण ख्रिस्ताचं रक्त सर्व अंगे पवित्र करतं, ते तुम्हाला शुद्ध करतं. तो पहा, त्याच्या वचनाद्वारे आपणास शुद्ध करतो, त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध करतो. याकरता नेहमी आपण देवाच्या अधीन असे सापडलो पाहिजे, नेहमी देवाच्या अधीन असलेले असे सापडलो पाहिजे. जेव्हा आपण देवाच्या अधीन राहत नाही, प्रार्थनेत राहत नाही, वचनात राहत नाही, तेव्हा अशा अनेक प्रकारच्या कठीण अशा गोष्टी आपल्या जीवनात घडायला सुरुवात होतात. ते कठीण होतात, त्या तुटत नाहीत. अनेक प्रकारची सैतानाची मोहपाशांची गर्दी होते, बंधनं होतात. आणि पहा, अशा परिस्थितीमध्ये ती गर्दी हटवायची असेल तर आपण देवाच्या अधीन झालं पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतं की तुम्ही देवाच्या अधीन व्हा, सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्या जीवनातून पळेल, तो तुमच्या जीवनातून निघून जावा. ती संकट, ती सर्व अडचणी, ती सर्व भिंत तट तुमच्या जीवनातले पडले जावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही देवाच्या अधीन व्हा. आणि जर देवाला न संतोष देणारी अशी काही गोष्ट आपल्या जीवनातून झालेली आहे, तर आज पश्चाताप करा, जयघोष करा, देवाच्या अधीन व्हा, वचनानुसार वर्तन करा. पहा, ते कठीण असलेल्या अशा मोठ्या तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनात निखळून पडतील. प्रेज द लॉर्ड. पहा, यहोशुआ याचा 6वा अध्याय, याचं पहिलं वचन काय म्हणतं. यहोशुआचं पुस्तक याच्या 6व्या अध्यायामध्ये वचन काय सांगते, याचं पहिलंच वचन काय सांगतं पहा. यहोशुआचं पुस्तक याचं 6वा अध्याय पहिलं वचन, इस्रायल लोकांच्या भीतीने यरीहोच्या सर्व वेशी मजबूत लावून घेतल्या होत्या, कोणाला बाहेर जाता येईना की आत येता येईना. होय, इस्रायल लोकांच्या भीतीने, स्वारीने यरीहोच्या लोकांनी काय केलं होतं, मजबूत अशा भिंती तयार केल्या होत्या. कुणी बाहेर जाऊ शकत नाही, कुणी आत येऊ शकत नाही. आज तुमची परिस्थिती अशी कठीण झालेली असेल, तुमच्या जीवनामध्ये असे अनेक कठीण बंध असतील, किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल, पण ते बंधन तुटत नसतील, तो प्रश्न सुटत नसेल, तर देवाचं वचन आज आपल्याला काय सांगतं, देवाच्या अधीन व्हा, त्या सैतानाला आडवे व्हा, आणि पहा, तो तुमच्या जीवनातून पळेल. त्या सर्व कठीण अशा गोष्टी परमेश्वर सर्व निस्तानभूत करेल, त्या सर्व तुमच्या जीवनातून नाहीशा करेल. यहोशुआचा 6वा अध्याय पहिलं वचन सांगते की इस्रायल लोकांच्या भीतीने यरीहोच्या सर्व वेशी मजबूत लावून घेतल्या होत्या, कोणाला बाहेर जाता येईना की आत येता येईना. यातलं 3 ते 5 वचन काय म्हणतं पहा. दुसरं वचन, परमेश्वर यहोशास म्हणाला, पहा, मी यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर तुझ्या हाती दिले आहेत. काय सांगितलं परमेश्वराने? यहोशास काय सांगितलं? कठीण अशा यरीहोच्या भिंती होत्या, कुणी आत जाऊ शकत नव्हतं, कुणी बाहेर येऊ शकत नव्हतं. एवढ्या कठीण त्यांनी मजबूत असं तट निर्माण केलं होतं, कवच निर्माण केलं होतं,
की त्यातून कोणी बाहेर जाऊ शकत नाही, आत येऊ शकत नाही. पण परमेश्वर यहोशाला काय सांगतो, पहा मी यरीहो त्याचा राजा त्याचे पराक्रमी वीर तुझ्या हाती दिले आहेत. आज तुमची अशी परिस्थिती असेल, तुमच्या जीवनात अशा कठीण बंध निर्माण झाले असतील, तुम्हाला ते सुटत नसतील, पण परमेश्वराचं वचन आज तुम्हाला सांगत आहे की पहा त्या सर्व कठीण गोष्टी, या सर्व गोष्टी तुमच्या हाती दिलेल्या आहेत. होय, परमेश्वराचं वचन आज आपल्याला सांगत आहे की परमेश्वर यहोशास म्हणाला, पहा मी यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर तुझ्या हाती दिले आहेत. होय, परमेश्वर आज त्या वचनाद्वारे आज आपणास पुन्हा एकदा आत्मिक बोध देत आहे की पहा तुमच्या जीवनात अशा अनेक मोठ्या कठीण गोष्टी असतील, तुमच्या दृष्टिकोनातून, तुमच्या बुद्धी कल्पने, तुमच्या डोळ्याला त्या मोठ्या दिसत असतील, पण परमेश्वर त्यापेक्षा मोठा आहे. जगात जे आहे त्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे असं देवाचं वचन सांगतं. आणि ते वचन आपल्याला सांगत आहे की पहा त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर तुझ्या हाती दिले आहेत. तुमच्याही हाती सर्व अधिकार, सर्व वचनाचे सामर्थ्य पवित्र आत्मेमध्ये दिलेलं आहे. पहा तुम्ही सगळे योद्धे या नगरास एक वेळ प्रदक्षिणा घाला, असे 6 दिवस करीत राहा. कोशापुढे 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगरात 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकीत असता त्याचा दीर्घनाद कानी पडतात. सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल आणि मग सर्वांनी नीट समोर चालून जावे. प्रेज द लॉर्ड. पहा देवाचं वचन आपल्याला आत्मिक बोध काय करतात, तो सैतान तुमच्या जीवनातून निघून जाईल, तो तुम्हापासून पळेल. तुम्हाला पळायची गरज लागणार नाही. तुमच्या जीवनातून त्या सर्व गोष्टी, जे तट, बंधन, संकट, अडचणी, त्याचे डावपेच संपतील. तो तुमच्या जीवनातून निघून जाईल, पळेल तो. आज तुमच्या जीवनात अशा काही कठीण गोष्टी त्या एरियाच्या तटासारख्या आहेत का? तुम्हाला त्या मोठ्या वाटत आहेत, त्यातून सुटणं अशक्य वाटत आहे, पण परमेश्वराचं वचन सांगतं तिथले पहा राजा आणि पराक्रमी सैन्य मी तुझ्या हाती दिलेला आहे. परमेश्वराचं वचन आपला बोध करतं की ते सर्व गोष्टी मी तुमच्या जीवनातून नाहीसा करेल. तुम्ही तुमच्या जीवनातून तो धन्यवाद द्या, तो जयघोष करा, देवाच्या अधीन या, देवाच्या वचनानुसार वर्तणूक करा. आणि जर काही चुकलं असेल तर आस्था धरा, पश्चाताप करा, परमेश्वराकडे वळा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुमच्या जीवनातले ते सर्व तट, कठीण असे तुम्हाला दिसणारे, कोसळून पडतील. याच यहोशुआ 6व्या अध्याय 20व्या वचनात आपल्याला दिसतं. काय झालं पहा. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि याजक रणशिंगे वाजवीत राहिले. रणशिंगांचा शब्द ऐकल्यावर लोकांनी मोठा जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. मग लोकांनी नीट आपल्या समोर त्या नगरात चालून ते हस्तगत केले. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण जयघोष करतो, असे सर्व कठीण तट जे असतात, जे तुमच्या बुद्धी कल्पनेने पडलेले नाहीयेत, तुम्ही ज्या बंधनात आहात, तुम्ही त्याच्या भयामध्ये आहात, ते तुमच्या जीवनातून निघून जावं असं वाटत असेल, सैतानाचे सर्व डावपेच तुमच्या जीवनात बंद व्हावे असे वाटत असतील, तो तुमच्या जीवनातून पळून जावा असं वाटत असेल, तर देवाचं वचन सांगतं देवाच्या अधीन व्हा, जयघोष करा, नेहमी देवाला धन्यवाद द्या, देवाच्या वचनात स्वतःला राखा, ते सर्व तट खाली पडले जातील. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला अशा सर्व कठीण प्रसंगात सुद्धा परमेश्वर अशा सर्व कठीण तटातून बाहेर काढेल. होय, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. तो तुमच्या जीवनातून कधी पळेल? जेव्हा तुम्ही देवाच्या नेहमी अधीन राहाल. तुम्हाला कुठल्याही मोहपाशात पडायचं नसेल, कुठल्याही मोहपाशात अडकायचं नसेल, तर नेहमी देवाच्या अधीन असे स्वतःला राखा. निरंतर प्रार्थनेत राखा, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखा. पहा, सैतान जो तुम्हाला परीक्षेत पाडू पाहतो, बंधनात पाडू पाहतो, पापात पाडू पाहतो, तो तुमच्या जीवनातून पळ काढेल. प्रेज द लॉर्ड.
दुसरा इतिहास यामध्ये पण असंच एक वचन तुम्ही ऐकलं असेल. दुसरा इतिहास याचा 20वा अध्याय, दुसरा इतिहास याचा 20वा अध्यायामध्ये पण एक सुंदरचं वचन आहे. पहा, दुसरा इतिहास याचा 20वा अध्याय 13 ते 15 वचनामध्ये असंच एक वचन सुंदरसं बोध करतं. काय बोध करतं आपण पाहूया. दुसरे इतिहास याचा 20 चॅप्टर 13 to 15 13 ते 15 वचन काय बोध करतं. तेव्हा सर्व यहुदी आपले मुले बाळे व स्त्रिया यांसह परमेश्वरासमोर उभे राहिले. कधी उभे राहिले, काय परिस्थिती होती तेव्हा पहा. मग आसा वंशातला यहजीएल बिन जखऱ्या बिन बनाया बिन येईएल बिन मत्तन्या लेवी हा या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाट, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हा सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. प्रेज द लॉर्ड. यहोशाफाट या काळामध्ये अनेक युद्धाची परिस्थिती तेव्हा होती आणि अनेक गर्दी निर्माण झाली होती. मोठा समूह तिथं समुदाय जमलेला होता युद्धाकरता. दुसरे राजे 20वा अध्याय 13 ते 15 वचनामध्ये नमूद आहे. युद्धाकरता मोठा समुदाय तिथे जमलेला होता. देवाचा संदेश काय सांगत आहे सगळ्या मंडळीत उभा राहून, की जो समुदाय तुम्ही पाहत आहात त्याला पाहून घाबरू नका, कारण की युद्ध देवाचे आहे. हे तुमचे युद्ध नव्हे तर देवाचे आहे. जेव्हा तुम्ही अशा बंधनात पडता, अशा सर्व चौबाजूनी संकटात घेरलेले असता, सैतानी परीक्षामध्ये, डावपेचामध्ये, तर परमेश्वराच्या अधीन व्हा. परमेश्वराच्या अधीन व्हा. धन्यवाद देत राहा सर्व अशा परिस्थितीमध्ये. आस्था धरा, पश्चाताप करा. पहा, ते युद्ध परमेश्वर तुमचे लढेल. अशी सर्व मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात आहेत आणि तुम्ही त्यात अडकलेले आहात, तर परमेश्वर त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकेल जेव्हा तुम्ही देवाच्या अधीन याल आणि जेव्हा तुम्ही तोंडाने देवाच्या अशा सर्व परिस्थितीत धन्यवाद कराल. प्रेज द लॉर्ड. पहा, याच दुसरे इतिहास 20वा अध्याय 21 ते 23 वचनामध्ये वचन काय सांगते, की सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण की त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे, म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमिले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अम्मोनी, मोआबी व सेहर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते, त्याच गाठण्यात परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्याचा मोड केला. होय, आज तुमच्यावरही अनेक गोष्टी दबा धरून बसलेल्या असतील. अनेक मोठा समुदाय, अनेक मोठ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असतील. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी यातून कसा बाहेर निघू, यातून मी कसा सुटू, ही बंधन माझ्या जीवनातून कशी तुटली जातील. तर देवाचं वचन सांगतं की देवाच्या अधीन व्हा, धन्यवाद द्या, आस्था धरा, पश्चाताप करा. पहा, जे तुमच्यावर आज चाल करून संकट आली आहेत, अडचणी आलेल्या आहेत, त्या सर्वातून परमेश्वर तुम्हाला सोडवेल. ते युद्ध परमेश्वर लढेल. 23 वचन काय म्हणतं, अम्मनी व मोआबी सेहर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्या जर उठले, सेईर निवाशांच्या निपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. जो मोठा समुदाय होता, त्या मोठ्या समुदाय पहा इस्रायल लोकांपेक्षा इथं स्पष्ट वचन काय सांगतं, यहोशाफाटाच्या काळामध्ये की जे चाल करून आले होते लोक,
यहुदावर चाल करून जे लोक येत होते ते कसे होते? संख्येने मोठे होते. ते संख्येने मोठे होते. आजही तुमच्या जीवनात अशी मोठमोठ्या गोष्टी असतील, कठीण असतील, त्या तुटत नसतील, आणि तुम्हाला त्या मोठ्या अशा वाटत असतील, तर देवाचं वचन सांगतं, घाबरू नका, परमेश्वराकडे वळा, त्याच्या अधीन व्हा, जयघोष करा, देवाला धन्यवाद द्या. पहा, ती झालेली सर्व गर्दी, सर्व अंधकाराची परिस्थिती परमेश्वर दुरुस्त करेल. होय, ते एकमेकांचा वध करू लागले. तुमच्या जीवनातला सर्व अंधकार, ते सैतानाचे डावपेच, बंधनं निघून जावी तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्ही देवाच्या अधीन व्हा. अशा सर्व मोठमोठ्याले तट, मोठमोठ्याल्या गोष्टी तुम्हाला कठीण अशा वाटतात, परमेश्वर त्या सर्व काढून टाकेल. होय, परमेश्वराची हीच इच्छा आहे की आपण नेहमी परमेश्वराच्या अधीन असं राहावं, नेहमी परमेश्वराच्या अधीन असं राहावं. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून एक वचन वाचूया आपण. शास्ते याचा 6वा अध्याय. शास्ते याचा 6वा अध्यायामध्ये पण अशीच परिस्थिती होते, पण परमेश्वर त्या परिस्थितीतून आपल्या लोकांस कसे बाहेर काढतो. शास्तेचं पुस्तक याचा 6वा अध्याय, यामध्ये पण शास्त्रेचं पुस्तक 6वा अध्याय याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. शास्त्रेचं पुस्तक याचा 6वा अध्याय पहिलं वचन काय म्हणतं पहा. शास्त्रे याचं पुस्तक 6वा अध्याय पहिलं वचन. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते पुन्हा केले, तेव्हा परमेश्वराने त्या 7 वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. प्रेज द लॉर्ड. आपण कधी सापडतो त्या सर्व संकटांमध्ये, त्या सैतानाच्या डावपेचाला भुलले कसे जातो? जेव्हा आपण परमेश्वराच्या अधीन राहत नाही, देवाला संतोष देणाऱ्या गोष्टी करत नाही, प्रार्थना, वचन ऐकणं, वचनानुसार वर्तन करणं राखत नाही, मग आपण भुलवले जातो, परमेश्वराच्या विरुद्ध काम करतो, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी करतो, आणि मग आपण त्या सर्व गोष्टींच्या अधीन जातो. पहा, इस्रायल लोकांच्या बाबतीत तेच झालं. शास्त्र्याचं पुस्तक 6वा अध्याय पहिलं वचन काय सांगतं? इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते पुन्हा केले. इस्रायल लोकांनी देवाच्या दृष्टिकोनाचे वाईट ते पुन्हा केले, तेव्हा परमेश्वराने त्या 7 वर्ष मिद्यानाच्या हाती दिले. आज तुम्ही असे कोणाच्या हाती आहात का? अशी कुठली बंधनं तुमच्या जीवनात आहेत का? त्याचं उत्तर हेच आहे की आपण परमेश्वराच्या अधीन राहत नाही, आस्था धरत नाही, पश्चाताप करत नाही, निरंतर प्रार्थने स्वतःला राखत नाही, देवाच्या वचनानुसार वर्तन करत नाही. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये ती अधीनता आहे, त्या सैतानाची, त्या बंधनाची, त्या संकटाची, त्या त्रासांची. स्वर्गाच्या राज्यात आपल्याला अनेक संकटातून जायचं आहे. हो, संकट येणार आहे, निंदा होणार आहे, छळ होणार आहे, उपास, सर्व गोष्टी होतील, पण देवाच्या प्रीतीपासून कुठलीही गोष्ट आपल्याला विभक्त कराव्यास समर्थ होणार नाही. शास्त्रे त्याचा 6वा अध्याय पहिलं वचन आपणास हे शिकवतं. 7वं वचन यातलं काय सांगतं पहा. मिद्यानामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. ज्या मिद्यानाच्या हाती ते गेले, त्या मिद्यानाच्या त्रासामुळे, त्या मिद्यानामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. आज आपणही अशा अनेक संकटात, बंधनात असू, तर आपण परमेश्वराचा धावा करणं गरजेचं आहे. आस्था, पश्चाताप करणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या अधीन येणं गरजेचं आहे. नेहमी प्रार्थने स्वतःला राखणं गरजेचं आहे. नेहमी देवाच्या वचनानुसार वर्तन करणं गरजेचं आहे. पहा, 8वं वचन काय सांगतं. तेव्हा परमेश्वराने इस्रायलाकडे एक संदेष्टा पाठविला. तो त्यास म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हास मिस्र देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हास बाहेर आणले, मिस्रांच्या आणि जे कोणी तुम्हास गांचित होते त्या सर्वांच्या हातून तुम्हास सोडविले आणि त्यास तुमच्या हातून घालवून देऊन त्यांचा देश तुम्हास दिला. आणि मी तुम्हास म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे.
ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवाचे भय तुम्ही बाळगू नका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. होय, हे देवाचं वचन सांगतं की आपल्या जीवनात बंधनं काय आहेत की आपण परमेश्वराची वाणी ऐकलेली नाहीये. आपण देवाच्या वचनाचं वर्तन करत नाही, निरंतर प्रार्थनेत आपलं स्वतःला राखत नाही, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखत नाही, आणि मग अशा सर्व बंधनामध्ये सैतानी डावपेचामध्ये आपण फसले जातो. त्या तुमच्या जीवनातून निघून जाव्यात, त्या सर्व गोष्टी बंधनं तुटली जावेत, तो सैतान तुमच्या जीवनातून निघून जावा, पळून जावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परमेश्वराच्या अधीन व्हा, आस्था धरा, पश्चाताप करा, देवाच्या वचनासर वर्तन करा, धन्यवाद द्या परमेश्वराच्या नावाला, नेहमी धन्यवाद आपल्या मुखातून चालू ठेवा. पहा, देवाचं वचन सांगतं तुम्ही या गोष्टींचे भय धरू नका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही म्हणून तुम्ही त्या बंधनात, मिद्यानी लोकांच्या बंधनात आहात. आज आपणही कुठल्या बंधनात असू, कारण की आपण देवाची वाणी ऐकत नाही, त्याचं वचन वाचत नाही आणि त्यानुसार वर्तन करत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आज काही बंधनं असतील तर ती बंधनं यामुळे आहेत की आपण देवाच्या सहभागितेमध्ये राहत नाही. पहा, यातलं 13 आणि 14 वचन काय सांगतं. शास्त्रे याचं पुस्तक 6वा अध्याय 13 आणि 14 वचन काय सांगतं. गिदोन त्यास म्हणाला. गिदोन हा कोण होता? परमेश्वराने एक जण निवडला. अबीएझरी याचा पुत्र गिदोन होता, आणि त्या पुत्राला गिदोनास परमेश्वराने निवडलं आणि त्याला दर्शन दिलं. त्याला काय म्हणाला? गिदोन गिदोन त्यास परमेश्वर दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ बरोबर आहे. 12 वचन सांगतं. आणि 13 वचन सांगते, गिदोन त्यास म्हणाला, माझ्या प्रभू परमेश्वर आमच्या बरोबर असून आम्हावर ही सर्व विपत्ती येऊन का पाडावी. गिदोन परमेश्वराला म्हणतो की तू आमच्या बरोबर आहेस, आम्ही विपत्ती आमच्या जीवनात का पडावी. तुमच्याही जीवनात आज काही विपत्ती आहेत, गर्दी आहे, अनेक मोठमोठी बंधनं आहेत जी तुमच्याकडून अजून तुटलेली नाहीयेत. त्यातून सुटण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली नाहीयेत. त्याचं उत्तर हेच आहे, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, पण आपण त्याची वाणी ऐकत नाही. गिदोन परमेश्वराला म्हणतो, परमेश्वर दूताच काय म्हणतो? परमेश्वर आमच्या बरोबर आहे, पण आम्ही विपत्तीत का पडावं, आमच्या विपत्ती का पडावी. वचन काय सांगतं पहा. परमेश्वर आम्हास मिस्रातून बाहेर आणले ना, त्याच्या अद्भुत कृत्याविषयी आमचे वाडवडील आम्हा सांगत आले. ती कृत्य आता कोठे गेली? परमेश्वराने आता आमचा त्याग करून आम्हास मिद्यानाच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वराने त्याचकडे अवलोकन करून म्हणाले, तो आपल्या ह्या अंगबलाच्या जोरावर जा आणि इस्रायल लोकांस मिद्यानापासून सोडू, मी तुला पाठवित आहे ना. होय, परमेश्वराचं वचन आज सांगत आहे, तुम्ही त्याची वाणी ऐका, परमेश्वराच्या सानिध्यात राहा, आस्था धरा, पश्चाताप करा. पहा, अशा सर्व मोठ्या दिसणाऱ्या गोष्टी ज्या तुमच्या दृष्टिकोनातून मोठ्या आहेत, ते सैतानाची डावपेच आहेत, बंधनं आहेत. ते तुमच्या जीवनातून निघून जावी तुम्हाला असं वाटत असेल तर परमेश्वराच्या अधीन या. याच शास्त्रे पुस्तकात 7वा अध्याय 19 ते 22 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला, तेव्हा गिदोन आपल्या बरोबरच्या 100 पुरुषासह छावणीत बाहेरला अंगी गेला. मग त्याने रणशिंग फेकून आपल्या हातातील गडे फोडून टाकले. तेव्हा त्या तिन्ही तुकड्यांनी रणशिंगे फुंकून गडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हाती दिवट्या, उजव्या हाती फुंकाव्यास रणशिंगे घेऊन त्याने परमेश्वराची तरवार, गिदोनाची तरवार असा घोष केला. तेव्हा ते छावणीतून सभोवार आपापल्या ठिकाणी उभे राहिले व ती सर्व सेना पळू लागली. त्यांनी रणघोष करून त्यास पळविले. प्रत्येक माणसा पहा, त्यांनी ती 300 रणशिंगी फुंकली आणि परमेश्वराने प्रत्येक माणसाची तरवार त्याच्या सोबत्यावर व सर्व सेनेवर चालवली. तेव्हा सेनेतील लोक
सरेनाजिकच्या बेत सिट्टापर्यंत व टबत्ता नजीकच्या आबेल मोहोलाच्या सीमेपर्यंत पळून गेले. प्रेज द लॉर्ड. जे मिद्यानी लोक होती, ज्या मिद्यानी लोकात इस्रायल लोक अडकली होती, ती त्यांच्या जीवनातून कशी पळून गेली? जेव्हा त्यांनी जयघोष केला, देवाला हक्का मारल्या, आम्हाला मिद्यानाच्या बंदीमध्ये का टाकलं? होय, आपण देवाकडे वळणं गरजेचं आहे. जर आपण अशा कुठल्या बंधनात आहोत, असल्या कुठल्या त्रासात आहोत, सैतान तुमच्या जीवनामध्ये अनेक बंधनं टाकलेली आहेत, तर तुम्ही परमेश्वराकडे वळा, जयघोष करा, आस्था धरा, पश्चाताप करा. पहा, तुमच्या जीवनातून तो पळून जाईल. जसे मिद्यानी लोक पळून गेले, जसे मिद्यानी लोक पळून गेले. गिदोनाने 300 लोक निवडले परमेश्वराच्या सांगण्यानुसार. 100-100च्या 3 तुकड्या केल्या आणि 300 लोकांनी रणशिंग फुंकले. आणि तेव्हा काय झालं? ते लोक आपसात लढू लागले आणि ते पळून गेले. होय, तुमच्याही जीवनात अशी काही बंधनं असतील त्या दुष्टाची, आणि ती निघावी अशी तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही परमेश्वराच्या अधीन व्हा, आस्था धरा, पश्चाताप करा. पहा, त्या सर्व गोष्टी, सर्व सैतानी डावपेच, तो सैतान, तो दुष्ट तुमच्या जीवनातून पळेल. देवाचं वचन सांगतं, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 32:5 काय म्हणतं पहा. शेवटच्या वचनांकडे जाऊया. स्तोत्र संहिता 32वा अध्याय 5 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 32वा अध्याय 5 वचन आपण वाचूया. मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपून ठेविला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तुम्हाला माझ्या पापदोषाची क्षमा केली. प्रेज द लॉर्ड. दाविदाचं स्तोत्र आहे 32:5. मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपून ठेविला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. होय, अशा बंधनातून तुम्ही कधी सुटताल? जेव्हा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी जर आपण केलेल्या आहेत, तर आपण ते कबूल करा, परमेश्वराजवळ आस्था धरा, पश्चाताप करा. तेव्हा त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून काढल्या जातील. परमेश्वर सर्व अपराधांची ख्रिस्ताच्या नामामध्ये तुम्हाला क्षमा करेल. आणि होय, देवाचं वचन सांगतं, त्याने आपला एकुलता पुत्र आपल्या पापांकरता, आपल्या अपराधांकरता दिला, की आपल्या पापाचा खंड भरला जावा. त्या प्रभू येशूकडे वळा. अशा सर्व बंधनातून तुम्ही सोडविले जाल. अशा सर्व सैतानी डावपेचातून तुम्ही सोडविले जाल. ज्या बंधनात तुम्ही आहात त्यातून तुम्हाला सुटायचं असेल, तर ते ख्रिस्ताकडे वळा. प्रभू येशूला आपल्या जीवनात बोलवा. आपलं पाप कबूल करा, आपले अपराध कबूल करा. प्रभू येशूमध्ये देवाकडे क्षमा मागा, म्हणजे तो तुम्हाला त्या सर्व बंधनातून सोडवेल. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 108 8-12 वचन काय म्हणतात पहा. स्तोत्रसंहिता 108 यातली 8-12 वचन काय म्हणतात पहा. गिलाद माझा आहे व मनुष्य माझा आहे, एफ्राईम माझे शिरस्थान आहे, येहुदा माझा राज वेत्र आहे, मोआब माझा स्नानाचे गंगाळ आहे. अदोमावर मी आपले पायतान फेकीन, अदोमावर आपले पायतान फेकीन. पलेशेथाविषयी मी जयघोष करीन. मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल? हे देवा, तू आमचा त्याग केला ना. हे देवा, तू आमच्या सैन्यावर चालत नाहीस. शत्रूपासून तू आमची सुटका कर. मनुष्याच्या सहाय्य केवळ व्यर्थ आहे. देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूस तुडवून टाकील. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनात अनेक बंधन असतील, अनेक प्रकारचे शत्रू असतील, त्रास असेल, अंधकाराची परिस्थिती असेल, पण यातून तुम्हाला सुटायचं असेल, तर देव त्याच्या सामर्थ्य, त्याच्याद्वारे जो तुम्हाला चालवतो, जो सहाय्य पाठवतो, पवित्र आत्म्याद्वारे, त्याकडे तुम्ही वळा.
कारण की मनुष्याचं सहाय्य केवळ व्यर्थ आहे. शत्रूपासून सुटायचंय, बंधनापासून सुटायचंय, तुमच्या बंधन तुमच्या जीवनातील घालवायचे आहे, तो सैतान तुमच्या जीवनातून निघून जावा असं वाटत असेल, अनेक अपराध पाप बंधनात तुम्ही पडलेला असाल तर देवाकडे वळा, त्याचे सहाय्य मागा, ते कबूल करा, आस्था धरा, पश्चाताप करा, जयघोष करा देवाच्या नावाचा आपल्या जीवनामध्ये. पहा, ती सर्व बंधनं, ती सर्व दुष्टाची डावपेच तुमच्या जीवनातून निघून जातील, म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो तुम्हापासून पळेल. आपण शेवटचं वचन वाचूया. स्तोत्र 56:9 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 56:9 वचन काय म्हणतं पहा. मी दावा करीन, त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील, देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं? मी दावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील, देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो. लक्षात ठेवा, जिवंत परमेश्वर त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला. तुम्ही पापापासून सोडविलेले, शुद्ध केलेले, क्षमा पावलेले, सार्वकालिक जीवन मिळालेले असे आहात. अनेक शत्रू, अनेक वैरी, अनेक दुष्ट बंधन तुमच्या जीवनात असतील तर तुम्ही देवाकडे वळा, आस्था धरा, पश्चाताप करा, धावा करा. पहा, ते शत्रू तुमच्या जीवनातून पळ काढतील, ते मागे वळतील. तो दुष्ट तुमच्या जीवनातून पळ काढेल, तो तुम्हापासून पळेल. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे वळाल, त्याचा धावा करा, प्रभू येशूमध्ये क्षमा मागाल, त्याच्या अधीन व्हाल, तेव्हा ते सर्व शत्रू तुमच्या जीवनातून मागे वळतील. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू करो ही सर्व वाचलेली वचनं तुमच्या आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सभेगीता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली. फुलताईंचं कुटुंब, सॅमसन अंकलचं कुटुंब, हिवाळे कुटुंब आहेत, ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, घरातील आई, शेजारीचे सर्व लोक या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आज जे बंधनात आहेत, अडचणीत आहेत, अनेक अशा मोठमोठ्या गोष्टी तटासारख्या त्यांच्या जीवनात आहेत, त्या निखळून खाली पडत नाहीयेत, तर आज वाचलेल्या वचनाद्वारे त्यांचं जीवन तुझ्या अधीन येण्याकरता तुझी वाणी त्यास तू पवित्र आत्म्याद्वारे, ख्रिस्ताद्वारे त्यांच्या जीवनात तू घाल. त्यांनी तुझ्याकडे वळावं, ती आस्था पश्चाताप धरावी आणि प्रभू येशू तुझा पुत्र जो पापांकरता अर्पण असा दिला, त्याच्या रक्ताद्वारे सर्वांची शुद्धी तू कर. जे आज वचन ऐकतील त्यांच्या जीवनात तो प्रकाश प्रकाशमान व्हावा आणि ती दुष्टाची बंधनं त्यांच्या जीवनातून निघून जावीत. तो प्रकाश त्याच्या अंधकारात प्रकाशमान व्हावा. प्रभू येशू त्यांच्या विश्वासाद्वारे त्यांच्या जीवनात कार्य केला जावा. आत्म्याने त्यांना बलसंपन्न बनवावं, असं त्यांचं जीवन ख्रिस्तातून बदल. आणि ती सर्व सैतानी डावपेच, बंधनं, शत्रू त्यांच्या जीवनातून मागे फिरावेत, ते निघून जावेत, पळून जावेत, याकरता ख्रिस्ताचा प्रकाश, तारण, क्षमाशीलता, पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य त्यांच्या ठाई भरलं जावं असं तू कर. होय, वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित केलेला मस्त ठाऊक आहे. तसं प्रार्थना करतो. आज जे संडे स्कूल मध्ये आहेत, चर्चमध्ये प्रार्थना करत आहेत, त्यांच्या प्रार्थना प्रभू येशूमध्ये तुझकडे पोहोचू दे पित्या. जे सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल, त्यांच्या भरलेल्या उत्सुकतेद्वारे जे अंधकार आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तो आण. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे प्रवासात आहेत त्यांना सुखरूप स्थळी पोहोचव. तसंच जे निराशात बसलेले आहेत, त्रासामध्ये आहेत, त्यांना पवित्र आत्म्याद्वारे आशा घाल. त्या निराशातून त्यांना तू बाहेर काढ ख्रिस्तामध्ये. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांना तू शक्ती सामर्थ्य दे, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे सेवा करतायत, होय प्रभू, त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये पुरवल्या जाव्यात. जे आज डॉक्टर नसतात त्यांच्याही हाताला तुझ्या आरोग्यातील स्पर्श कर, त्यांच्याद्वारे आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे आज सर्व
दैहिक आजाराने आजारी आहेत. त्वचेचे विकार असतील, डोळ्यांचे विकार असतील, हातापायांचे विकार असतील, पोटाचे त्रास असतील, नसांचे विकार असतील, घशांचे विकार असतील, ब्रेनचे विकार असतील, अशा सर्वांना ख्रिस्ताच्या वचनाद्वारे तू स्वतंत्र कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. त्या सर्व बंधनातून ते सोडविले जावेत. त्यांना आरोग्य ख्रिस्तामध्ये मिळावं असं तू कर. तसेच तू प्रार्थना करतो ज्यांचे पैसे आज मोठमोठ्या कंपन्याकडे अडकले, बिल अडकले, ते ख्रिस्तामध्ये मोकळे कर. होय, आज जे प्रार्थनेमध्ये मागत आहेत त्यांच्या मागण्या ख्रिस्तामध्ये मान्य व्हाव्यात असं तू कर. फुलाताईंचं कुटुंब, सॅमसनचं कुटुंब, त्यांचे लेकर ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या आशीर्वाद, प्रीती, सामर्थ्य, प्रकाश राहावा असं तू कर. फुलाताईंना तुझ्या सामर्थ्यामध्ये भर, तुझ्या आशीर्वादामध्ये त्यांना भर. तुझं तारण ख्रिस्ताच्या नामात त्यांच्या जीवनात तू विदित कर. त्याच्या भावालाही ते सर्व व्यसनापासून सोडीव. ज्या ठिकाणी ते राहतात तिथं ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये त्यांना तू ठेव. तू प्रार्थना करतो हिवाळी कुटुंबाकरता, त्यांच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद राहू दे. त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालवले जावेत. त्याच्या लहान लेकरांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालवले जावेत. त्याचे कलशाचे प्रश्न ख्रिस्तामध्ये सोडवले जात असं तू कर. जेवढे आज पाहत होते त्यांना ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. होय, हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देत ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सून सोडले आहे तसेच तो आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. आनंदात राहा, प्रीतीत राहा. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटू. तोपर्यंत आनंदित राहा, प्रार्थनेत राहा, वचनात राहा. सलाम.